नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण थंडमध्ये गरमागरम असे पोहे बनवणार आहोत आणि अगदी उबदार असे पोहे बनणार आहेत ती। आणि एक वेगळा असा मी पदार्थ यामध्ये मिक्स केलेला आहे, ज्यामुळे चवही वाढणार आहे आणि मस्त असे उबदार असे पोहे हे मिळणार आहेत आपल्याला। आणि पाहू शकता आता आपण कसे बनवायचे आहेत हे छान असे पोहे। तर पोहे म्हटलं की आपल्या महाराष्ट्रीयन माणसांमध्ये अगदी पोहे म्हटलं की मग सर्व कार्यक्रम कोणतेही प्रोग्राम असू देत, पोह्यांना आवर्जून ॲक्च्युली पहिलं स्थान दिलं जातं। तर आता पाहूयात आपण। तर पोहे पहिल्यांदा आपण भिजवून घेत आहोत। तर या पद्धतीने तुम्ही जर पोहे भिजवून घेतलेत ना तर अगदी बरोबर परफेक्ट असे पोहे भिजतात। चाळणीमध्ये पोहे घ्यायचे आणि मग वरतून आपण पाणी ओतायचं, म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी पोहे खेचून घेतात आणि व्यवस्थित असे भिजून तयार होतात पोहे। म्हणजे एक्स्ट्रा पाणी होत नाहीत किंवा गिजगिजीतपणा जो असतो, जो मऊ अगदी पोहे होतात तसे होणार नाहीत। तर आता आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल चांगलं गरम केलेलं आहे आणि आता आपण शेंगदाणे घातलेले आहेत। तर अर्धा किलो पोहे आहेत, तर अर्धा किलो पोह्यांमध्ये आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत। तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता। आता पाहू शकता तुम्ही। तर आपण आता मोहरी घेतलेली आहे, तर एक चमचाभर मोहरी घालायची आहे, म्हणजे चमचापेक्षा थोडीशी कमी अशी मोहरी घालायची आहे। आणि एक चमचा मात्र जिरा आपण घालणार आहोत। तर एक चमचाभर जिरा घातलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातली तरीही चालेल। अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत। ॲक्च्युली हळद ना तेलामध्ये घालायची, तेलामध्ये हळद घातल्यामुळे छान असा कलर येतो आपल्या पोह्याला, पिवळसर असा मस्त असा कलर येतो। आणि जर तुम्ही वरतून पोह्यामध्ये जर हळद टाकली तर मात्र अर्धे पोहे पांढरे आणि अर्धे पोहे पिवळसर होतात, म्हणून आपण तेलामध्ये हळद टाकणार आहोत। आणि हळद टाकतेवेळी मात्र गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे, म्हणजे हळद करपणार नाही किंवा पोह्याला कडवटपणा येणार नाही। आता कढीपत्त्याची ताजी ताजी अशी पानं आपण ॲड केलेली आहेत आणि आता आपण ॲड करत आहोत मिरच्या। तर मिरच्या एक 5-6 मिरच्या मी यामध्ये छान अशा कापून घेतलेल्या आहेत। आता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असतील तर मात्र बारीक कापून घ्या आणि कमी तिखट हवं असतील तर लांबट कापून घ्या, म्हणजे मोठ्या मोठ्या कापून घ्या, म्हणजे त्या काढून आपण बाजूला करू शकू। आता पाहू शकता 3 मोठे मोठे कांदे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते कांदे लांबट असे कापून घ्यायचे आहेत। आता पाहू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कांदा करून घेऊ शकता। तर आता मी हे लांबट असे कांदे ॲड केलेले आहेत कापून। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांद्याची क्वांटिटीसुद्धा वापरू शकता, वाढवू शकता। तर आता मीठ घेतलेलं आहे आपण, एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि छान असा कांदा आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता कांदा पहिल्यांदाच कापल्यानंतरच आपण सुटा करून घ्यायचा हाताने, म्हणजे कढईमध्ये आपल्याला त्याला सुटा करायची काही एक गरज पडणार नाही। आता आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊयात। आता कांदा आपला छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। तर आता आपण पोहे ॲड करून घेऊयात। तर पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण हाताने थोडेसे असे कुस्करून घेऊया, म्हणजे गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या गाठी आपल्याला काढता येतील, म्हणून कढईमध्ये अगोदर हाताने असं व्यवस्थित हे हलकं करून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे पोहे। आणि मग आपण ॲड करणार आहोत हे पोहे। आता हे सर्व साहित्य आणि हे पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उलत्याच्या सहाय्याने। तर आता त्याआधी आपण याच्यामध्ये जे सिक्रेट असं आपण घालणार आहे, ज्यामुळे चव बदलणार आहे आणि ज्यामुळे उबदारपणा येणार आहे पोह्याला, ते आहे अद्रक। तर 2 इंच अद्रक मी किसून या पोह्यांवरती घालणार आहे। तर पोहे आपण टाकलेले आहेत पहिल्यांदा, मी तेलामध्ये अद्रक घालत नाही कारण त्याची वेगळी चव येईल
तेव्हा असे पोहे घातल्यानंतर मग वरतून आपण हे अद्रक असं किसून घालायचं आहे आणि 2 इंच अद्रक पुरेसं आहे एवढ्या पोह्यांसाठी. आणि मग व्यवस्थित असे हे सर्व साहित्य आपण पोह्यांसोबत एकजीव करून घेऊयात, म्हणजे सर्व चवी ज्या आहेत त्या मस्त एकत्र होतील आणि छान अशी पोह्याला आपल्याला चव येईल. तर आता हलकंसं आपण याच्यावरती पाणी मारून घेणार आहोत, म्हणजे थोडंसं असं पाण्याचा हबका मारायचा आहे फक्त. आणि त्या अगोदर आपण मीठसुद्धा ॲड करायचं आहे. तर जेव्हा आपण सर्व साहित्यामध्ये मीठ घालतो आणि जर पोह्यांमध्ये मीठ वरतून घातलं नाही तर थोडंसं चव येत नाही, जेवढी चव हवी असते तेवढी. म्हणून आपण सर्व साहित्य ॲड करताना सुद्धा त्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं, कांद्यामध्ये वगैरे, म्हणजे कांद्याला आणि शेंगदाणा जे सर्व साहित्य आहे त्यालाही छान अशी चव येईल. आणि वरतून सुद्धा मीठ घालायचं, म्हणजे पोह्याला सुद्धा मस्त अशी मिठाची एक चव येते. तर छोट्या छोट्या गोष्टींमुळे बराच मोठा फरक पडतो आपल्या स्वयंपाक करण्यामध्ये. तर आता मी थोडीशी चव घेत आहे आणि थोडीशी चव घेऊन पाहते की मीठ बरोबर आहे का. मध्ये मध्ये अशी चव घ्यायची जेणेकरून आपल्याला कळतं की आपली रेसिपी कशी तयार झालेली आहे किंवा कशी बनणार आहे ती. तर आता आपण पाण्याचा हबका मारून घेतलेला आहे. आता व्यवस्थित असे पोहे मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्व पोहे छान असे पिवळे होतील आणि सर्व मसाल्यांचा स्वाद आहे तो एकजीव होईल पाण्यामुळे अजून. तर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पोहे. आता पाहू शकता आपले पोहे हलवून तयार आहेत. व्यवस्थित असं हलवून घेतलेले आहेत पोहे. तर आता आपण 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पोहे छान असे उमलून येतील. आता आपण पाण्याचा हबका तर दिलाच आहे. आता थोड्याच वेळाने 2-3 मिनिटातच पोहे पटकन शिजतात, अगदी चटकन. पाहू शकता अगदी वाफाळलेले पोहे आहे ते, अगदी मस्त अशी वाफ येत आहे आणि पोहे आपले तयार आहेत. आता व्यवस्थित अजून परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात. वाटल्यास तुम्ही गॅस ॲक्च्युली स्लो करायचा आहे यावेळी जेव्हा आपण पोहे झाकून ठेवतो तेव्हा, आणि वाफवून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला पोहे. आणि पाहू शकता तयार आहेत आपले छान असे गरमागरम पोहे. थंडीमध्ये सकाळ सकाळी जर असे मस्त चवदार पोहे प्लेटमध्ये पडले तर अतिशय मस्त. तर ॲक्च्युली सगळ्यांनाच पोहे आवडतात. आणि पाहू शकता आपले पोहे तयार आहेत. तर आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीशी जरी आवडली आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि मग वाटल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि असेच माझे व्हिडिओ पहा आणि मला छान छान कमेंटही करत राहा, आणि म्हणजे जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि जे लाल बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका. जय हिंद.